माहितीसाठी आता विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यामध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली। विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पंकजा मुंडे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। अधिक माहिती घेऊयात याबद्दल आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि ठाकरे गटाचे उमेदवार विधान परिषदेसाठी असलेले मिलिंद नार्वेकर हे मध्यवर्ती सभागृहात आले होते। या सभागृहामध्ये आता सध्या मतदान सुरू आहे, नंतर मतमोजणी होणार आहे। त्या सभागृहामध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या देखील आल्या होत्या। त्यावेळेला मिलिंद नार्वेकर आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आहे। दोन्ही उमेदवार शेजारी बसले, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची चर्चा जी आहे ती पार पडली असल्याची माहिती मिळते आहे। सर्वांनाच कल्पना आहे की मिलिंद नार्वेकर यांना जिंकून येण्यासाठी जवळपास 8 मतांची अतिरिक्त गरज आहे। त्यामुळे ते सर्वच पक्षीय नेत्यांच्या संपर्कात आहेत, वारंवार त्यांची फोनवरून बोलणं सुरू आहे, त्याचबरोबर त्यांच्या गाठीभेटी देखील सुरू आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांची असलेली चर्चा जी सुरू आहे, त्यामुळे दुसऱ्या पसंतीची जी मतं जी आहे ती वळवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का, असे देखील प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत। बरं उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर विधान परिषद निवडणूक आणि निकाल आणि तिकडचे सगळ्या घडामोडी अपडेट्स या सगळ्याकडे आमचं लक्ष असेलच आणि हे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहूच। तुर्तास वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।